असं अगदी एकदम घट्ट दही लावायचं असेल ना, तर मी सांगते त्या तुम्ही सगळ्या ट्रिक फॉलो करा. त्याप्रमाणे जर का दही लावलंत, तर अगदी म्हणजे केक कापतात ना, तसं कापता येईल असं एवढं घट्ट दही तयार होतं. खूप सुंदर दही तयार होतं. फक्त आपल्याला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात. कसं करायचं ते तुम्हाला सांगते. इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते पूर्ण दूध एका पातेलीमध्ये काढून घ्यायचं. आपल्याला ते उकळवायचं आहे. पातेलीमध्ये काढून घेतलं ना दूध, की ते गॅसवर ठेवून साधारण 20% आपल्याला हे करून घ्यायचंय, आटवून घ्यायचंय दूध. म्हणजे दूध गरम झालं की लगेचच लावायला घ्यायचं नाही. आपल्याला 20% दूध आटवून घ्यायचंय. तर तोपर्यंत काय करायचं, दूध गरम होईपर्यंत एकाच चाळणीमध्ये आपण जे दही लावणार आहोत ना विरजणासाठी, ते विरजणाचं दही काढून ठेवायचं. त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना, ते निघून जातं आपलं दूध गरम होईपर्यंत. त्यामुळे हे असं चाळणीवरती काढून ठेवायचं. आपल्याला ते घट्ट दही लागणार आहे विरजणात घालण्यासाठी. हे बघा आता इथे दूध उकळलेलं आहे. हे आपल्याला साधारण 20% आटवून घ्यायचं आहे. 80%च दूध आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं. दूध थोडंसं आटवून मग दही लावलत ना, की दही चांगलं घट्ट लागतं. त्यामुळे. आता इथे मेन ट्रिक काय वापरायची आहे ते तुम्हाला सांगते. एका बाउलमध्ये 1 चमचाभर दूध पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे उकळलेलं दूध आहे ना, ह्याच्यातलंच थोडंसं दूध याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि हे जे मिक्स झालेलं दूध आहे ना, हे या गरम दुधामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे काय होतं ह्याच्याने ना दह्याला घट्टपणा खूप चांगला येतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये हे दूध घालून घ्यायचं. दूध घालून झालं ना, की मग एक 5 मिनिटं उकळवायचं आणि गॅस बंद करायचा. आता गॅस बंद करून झाला ना, की आपल्याला हे दूध गार करून घ्यायचंय. तुम्ही हे असं डाव्याने हलवूनही गार करू शकता किंवा मग थोडा वेळ थांबूनही गार करून घेऊ शकता. एवढं गार करायचं, की आपलं बोट असं आपल्याला सहन झालं पाहिजे घातलं की. एवढं गार करायचंय. फार जास्त आपल्याला कोमट करायचं नाहीये दूध. आपल्याला थोडंसं गरमच ठेवायचं ज्याच्यात आपलं बोट अ, राहू शकेल 1-2 मिनिटापर्यंत. आणि मग आता एक मी इथे मातीचं भांडं घेतलेलं आहे. त्या मातीच्या भांड्यामध्ये हे दूध सगळं घालून घेतलं. आता दूध घालून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आपण चाळणीत जे दही काढून ठेवलं होतं विरजणासाठी जे लावायचंय ते एकदम घट्ट झालेलं आहे. ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे. म्हणजे चक्का टाईप तयार झालेला आहे. हे बघा ह्याच्यात खालती सगळं पाणी असंच राहिलेलं आहे. आता हे जे दही आपण काढलेलं आहे ना वरती, ते चांगलं फेटून घ्यायचं. 1-2 मिनिटं चांगलं गरगरीत असं हलवून घ्यायचं सगळ्या बाजूंनी आणि फेटून घ्यायचं आपल्याला. असंच घालायचं नाही ह्याच्यामध्ये, फेटून घ्यायचंय. हे जे मी तुम्हाला सगळं सांगते ना, या पद्धतीने जर का तुम्ही दही लावलत ना, खूप घट्ट आणि छान दही लागतं. त्यात हे बघा, हे छान असं फेटून घेतलं ना, की मग हे दही आपल्याला त्या आपण मातीच्या भांड्यामध्ये जे दूध काढलेलं आहे, त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. आता हे दही ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात आणि एकदाच फक्त एका बाजूने हलवायचं. फार हलवून घ्यायचं नाही आपल्याला आणि झाकण लावून हे ठेवून द्यायचे. बनवायला सोपं आहे. फक्त आपण आपल्या ट्रिक जर का व्यवस्थित फॉलो केल्या ना, तर एकदम घट्ट असं छान दही लागतं. तर हे सगळं दही ह्याच्यामध्ये घालून हलवून घ्यायचं आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही एकदा दही लावून बघा. तुमचं दही कसं लागतंय तेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवतेय आणि एक कपडा घेतलाय. त्या कपड्यामध्ये आपल्याला हे गुंडाळून ठेवायचं आहे दही. त्याच्यामुळे अजून जास्त घट्ट लागतं. त्यामुळे कपडा घ्यायचा, कपड्यामध्ये असं बांधून ठेवायचं दही आणि किचनमध्येच मी एका कोपऱ्यामध्ये हे दही ठेवून देतेय. आता हे मी रात्रभर ठेवणार आहे. रात्रीनंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच हे दही आपल्याला उघडून बघायचं आहे. तोपर्यंत हात वगैरे लावायचा नाही, बिलकुलही हलवायचं नाही. आता सकाळी आपण उघडून बघितलत ना, की दही एकदम घट्ट लागलेलं असतं. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. हे बघा, आता तुम्हाला दाखवते. दही जरासुद्धा ह्याला पाणी सुटत नाही किंवा दही एकदम घट्ट असं लागलेलं आहे. हे बघा किती घट्ट हे आलं. वरती मलाई पण आलेली आहे ह्याच्या. इतकं सुंदर हे दही लागलेलं आहे. तुम्ही पण एकदा या पद्धतीने खरंच नक्की ट्राय करून बघा. तुमचं दही बिलकुलही बिघडणार नाही जर का तुम्ही ह्या अशा पद्धतीने लावलं तर. आपण केकसारखं कापू शकतो मी म्हणाले ना, हे बघा केकसारखं आपण कापू शकतो आणि दही हे काढू शकतो. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा मी डावीनेही काढतेय. दही खूप छान असं निघतं. एकदा नक्की ट्राय करा. बाय. टेक केअर.